नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कसे आहात? बरे आहात ना मंडळी? तर मंडळी, लवकरच आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे शिमगोत्सव येत आहे आणि सगळ्यांना त्याची आतुरताही लागली आहे। त्याचबरोबर मंडळी, कोकण आणि शिमगा याचं एक वेगळंच समीकरण आहे हे आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि मुळात मी कोकणातला असल्यामुळे माझेही पाय आपसूक कोकणात माझ्या गावाकडे वळतात। आणि मंडळी, हा जो कोकणातला सण आहे शिमगोत्सव, हा मी अगदी जवळून अनुभवला आहे। त्याच्यामुळे मी या ब्लॉगमधून आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणार आहे। माझे जे गावातील जे पालखी सण आहे, शिमगोत्सव आहे, ते या ब्लॉगमधून मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे। आणि कसं असतं शिमगोत्सव हे या ब्लॉगमधून पाहणार आहोत। त्याचबरोबर मंडळी, शिमगोत्सव म्हटल्यानंतर कोकणातील कोणताही व्यक्ती अगदी परदेशातही असला ना तरी तो शिमगोत्सव अनुभवण्यासाठी आपल्या गावी येतो। आपल्या देवाला, आपल्या पालखीला नाचवण्यासाठी तो आपल्या गावी येतो आणि ते क्षण अनुभवतो। असा एक शिमगोत्सव म्हणजे सगळ्यांचा आवडताच सण आहे। त्याचबरोबर मंडळी, सनई, ढोल, ताशा, नगारा, टिमकी असे वेगवेगळ्या वाद्यांचे आपले सूर कानावरती ऐकायला मिळतात, ते म्हणजे शिमग्यात। आणि त्याचबरोबर पालखी, शरण, संकासूर, नाच, खेळ असे वेगवेगळ्या पद्धतीचे कोकणातील जे दैवत आहे ते आपल्याला शिमग्यातच पाहायला मिळतात आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात। तर मंडळी, या ब्लॉगमध्ये माझ्या गावातील म्हणजे मौजे इळणे आणि माझ्या ग्रामदैवतेचं नाव आहे भैरवनाथ प्रसन्न, या दैवतेची पालखी आणि त्याचबरोबर होळी सण कशा पद्धतीने साजरं केलं जातं हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर मंडळी, हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कोणी स्किप करू नका। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपला ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही तुम्ही फॉलो करू शकता सॅम सफरनामा ब्लॉग म्हणून। तर चला मंडळी, जाऊयात आपण अनुभवूया माझ्या गावातील शिमगो महोत्सव। तर मंडळी, रात्री पालखी होळीवर नाचवली, सगळ्यांनी छान धमाल मजा मस्ती केली, खूप छान अनुभव होता। आता सकाळी पालखी आपल्या गावामध्ये फिरेल, प्रत्येकाच्या घरी जाईल, प्रत्येकाच्या घरी दर्शन देईल, आरती, ओटी, त्याच्यानंतर नवस, असं वेगवेगळ्या प्रकारे नवस वगैरे केले जातील आणि दर्शन देईल। त्याचबरोबर आणि अनेक ठिकाणी प्रसाद खायला मिळेल। एक वेगळीच अनुभव आहे, एक वेगळीच मजा आहे।
तर मंडळी, आपल्या ग्रामदैवतेची पालखी ही खांद्यावर नाचवणे ना, हे सुख आहे ना, हे खरंच खूप समाधानकारक सुख आहे. हे सुख आहे ना, कुठे शोधूनही मिळत नाही असं सुख आहे. तर मंडळी, माझ्या घरातील जे फॅमिली आहे ते आता लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा, आता आपल्या खांद्यावर घेऊन पालखी नाचवणार आहे. ते कशा पद्धतीने नाचवतात हे आपण पाहूयात. हे तिकडे खूर लागेल तो मध्ये बघा. मंडई, आता महार शेतामध्ये पालखीला शरण घातलेलं आहे. तर समोरच्या 4 चोंड्यांमध्ये शरण लपवलेलं आहे. तर पालखी त्या ठिकाणी जाऊन शरण शोधून काढणार आहे. तर सर्वप्रथम पालखी महार शेतामध्ये येईल, त्याच्यानंतर ते मनसले जाईल ज्या व्यक्तीने जे शरण घातलं आहे त्या व्यक्तीच्या नावाने, आणि नंतर पूर्ण हदा फिरून जाईल. हदा म्हणजे बाउंड्री म्हणू शकतो त्याला, आम्ही गावच्या कोकणात आम्ही हदा म्हणतो. पूर्ण हदा फिरेल, त्याच्यानंतर मग ज्या ठिकाणी शरण आहे त्या ठिकाणी बरोबर आपण पालखी शोधून काढते. असा एक वेगळाच अनुभव आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा कशा पद्धतीने शरण शोधून काढलं जातं ते. म्हणजे पूर्ण 4 चोंडे फिरेल, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शरण लपवलेलं असेल त्या ठिकाणी पालखी गेली त्या शरणाच्या वरून तर हर हर महादेव म्हटलं जातं आणि त्या ठिकाणचं शरण काढलं जातं. तर म्हणजे आपण पाहूया कशा पद्धतीने शरण काढलं जातं ते.
मंडळी आय होप तुम्हाला हा माझ्या गावातील शिमगो महोत्सवाचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कोकणप्रेमींपर्यंत हा ब्लॉग पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मंडळी टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही तुम्ही फॉलो करू शकता सॅम सफरनामा ब्लॉग म्हणून. तिकडे मी बरेच अपडेट टाकत राहतो. तर मंडळी पुन्हा एकदा भेटू आपण नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत